Good morning, friends. Today we are going to see some MCQ on kinetic theory of gases. So let's start. First MCQ is if pressure of a gas contained in a closed vessel is increased by 0.4% when heated by 1 degree Celsius, then initial temperature must be. So here, whereby Gay-Lussac law, by Gay-Lussac law, we can write pressure is directly proportional to temperature. Change in pressure upon original pressure into 100 is equal to change in temperature upon original temperature into 100. This is percentage change in pressure. That is 0.4% is given in question. Change in temperature. Change in temperature is 1 degree Celsius or 1 Kelvin upon original temperature into 100. So T original temperature equal to 100 upon 0.4. पॉइंट काढून वर एक शून्य देता येईल आपल्याला 1000 अपॉन 4 किती येणार टी इक्वल टू 250 केल्विन टी इक्वल टू 250 केल्विन ठीक है नेक्स्ट क्वेश्चन द प्रेशर P वॉल्यूम V and temperature T of a gas in the jar A given jar A in that the pressure is P volume is V temperature is T of a gas in the jar A and the other gas in the jar B. This is jar B in this pressure is 2P, volume V by 4, and temperature is 2T. Then the ratio of the number of molecules in the jar A and will be B. काय फाइंड आउट करायचं आहे रेशियो फाइंड आउट करायचं आहे NA upon NB. We have to find out number of moles. Number of moles. Number of moles is number of moles are directly proportional to number of molecules. Number of molecules. नंबर ऑफ मोल्स आपण फाइंड आउट करणार रेशो नंबर ऑफ मोलचा रेशो फाइंड आउट करणार त्याच्यानंतर आपल्याला काय भेटेल ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटेल कारण की दोघांमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शनल रिलेशन आहे ठीक आहे तर आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन काय पीव्ही इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन वेर पी इक्वल टू हे प्रेशर आहे व्ही वॉल्यूम आहे नंबर ऑफ मोल्स आहे आर काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे टी काय टेम्परेचर आहे टेम्परेचर आहे जार साठी आपल्याला काय लिहिता येईल प्रेशर पी व्ही इक्वल टू NA RT हे इक्वेशन 1 झालं आपल्या कशासाठी जार ए साठी आपण लिहित आहे त्यानंतर इक्वेशन 2 पण बनवायचं आपल्याला जार बी साठी त्याचं प्रेशर किती आहे जार बी मध्ये 2P आहे वॉल्यूम जे आहे ते V/4 आहे आणि नंबर ऑफ मोल्स काय नंबर ऑफ मोल्स NB आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट राहणार आणि टेम्परेचर काय 2T आहे ठीक आहे तर हे इक्वेशन 2 झालं ठीक आहे तर इक्वेशन 1/2 केलं तर काय होणार आपल्याला इक्वेशन 1/2 केलं तर काय भेटेल आपल्याला पी कट होणार व्ही कट होईल आर कट होईल टी कट होईल शिल्लक काय राहत आहे आपल्याकडे काय राहतं वर राहत आहे NA राहत आहे खाली NB राहत आहे आणि इंटू 2 राहत आहे इथे 1/2 राहत आहे बरोबर आणि 4 राहत आहे ना हे 4 वर जाऊन 4 राहील 4 वर गेले तर 4 होईल है ना डिनॉमिनेटर मध्ये आहे न्यूमरेटर मध्ये जाईल 4 होईल ठीक आहे आता NA आणि NB काढायचं आपल्याला रेशो काढायचं आहे 2 2 इंटू 4/2 इक्वल टू NA अपॉन NB 2 गेट कॅन्सल NA अपॉन NB किती राहणार 4/1 4/1 रेशो येणार आहे इक्वेशन
Option number 4 is the correct answer. Next question. A vessel contains 1 mole of oxygen. Vessel आहे. नंबर ऑफ मोल्स किती ते ऑक्सिजन आहे. नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये 1 आहे. टेम्परेचर त्याचं T आहे. द प्रेशर ऑफ द गॅस इज P प्रेशर आहे. आणि आयडेंटिकल वेसल म्हणजे सेम आहे म्हणजे व्हॉल्यूम सेम आहे. आयडेंटिकल वेसल containing 1 mole of helium gas. Helium gas आहे. नंबर ऑफ मोल्स 1 आहे. 1 मोल ऑफ helium आणि टेम्परेचर किती आहे त्याचं 2T टेम्परेचर आहे. तर त्याचं प्रेशर विचारलेलं P डॅश काढायचं आपल्याला. ठीक आहे. व्हॉल्यूम सेम आहे दोघांची पण आयडेंटिकल वेसल आहे. त्यामुळे आपल्याकडे इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू NRT इक्वेशन आहे. बरोबर. तर हे ठीक आहे. तर हे इक्वेशन 1 हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. आयडियल गॅस इक्वेशन आहे. आपण O2 साठी लिहिलंय इक्वेशन PV इक्वल टू NRT. आता आपण हेलियम साठी लिहूया इक्वेशन. प्रेशर किती आहे त्याचं प्रेशर काढायचं आपल्याला P डॅश व्हॉल्यूम V इक्वल टू नंबर ऑफ मोल्स 1 आहे त्याचं पण याचं पण 1 आहे याचं पण 1 आहे. नंबर ऑफ मोल्स सेम आहे. आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R आणि टेम्परेचर 2T आहे. हे इक्वेशन 2 झाले. इक्वेशन सेकंड. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत इक्वेशन 1/2. इक्वेशन 1/2 आपल्याला काय भेटेल व्हॉल्यूम सेम आहे कट होईल व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स पण सेम आहे हे पण कट होईल. आणि R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ते पण कट होईल. TT कट होईल. काय राहील वर वर P राहील. इकडे काहीच नाही राहणार 1 राहणार. त्याच्या खाली P डॅश राहील आणि इथे किती 2 आहे शिल्लक. तर P डॅश व्हॉल्यूम इक्वल टू 2P इकडे गुणाकारामध्ये जाईल. P डॅश 2P हे काय येणार आन्सर येणार. P डॅश इक्वल टू 2P इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The pressure of a gas kept in an isothermal container is 200 kilopascal. प्रेशर किती आहे 200 किलोपास्कल आहे. ठीक आहे. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इफ हाफ ऑफ द गॅस इज रिमूव्ह फ्रॉम इट. सपोज एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये गॅस ठेवलेला आहे त्याचं प्रेशर 200 किलो पास्कल आहे. हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती N असतील आणि त्याला रिमूव्ह केल्यानंतर हाफ ऑफ द गॅस इज रिमूव्ह म्हणजे हाफ N डॅश किती आहे हाफ हाफ मॉलिक नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल राहतील फक्त हाफ नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल शिल्लक राहतील रिलीज झाल्यानंतर. आहे ना तर प्रेशर किती राहील विचारायचं P डॅश इक्वल टू विचारायचं. ठीक आहे. तर आपल्याकडं आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इक्वल टू NRT. ठीक आहे. तर आपण पहिल्या कंडिशनसाठी लिहायचं इक्वेशन P हे 200 किलो पास्कल आहे. व्हॉल्यूम इज V आहे. नंबर ऑफ मोल्स किती N आहे हे R आहे. आणि त्याचं टेम्परेचर T आहे. ठीक आहे. हे इक्वेशन 1 झालं. इक्वेशन 2 मध्ये प्रेशर काय करायचं आपल्याला काढायचं प्रेशर P डॅश. व्हॉल्यूम कंटेनर जेच आहे चेंज नाही झालेलं. नंबर ऑफ मोल्स चेंज झालेले आहे. नंबर ऑफ मोल्स चेंज झालेले आहे. हाफ गॅस रिलीज केल्यामुळे नंबर ऑफ मोल्स सुद्धा हाफ होणार. N/2 RT हे इक्वेशन सेकंड आहे. बरोबर. सर 1/2 केलं आपण. इक्वेशन 1/2. इक्वेशन 1/2 केलं तर V कॅन्सल होणार कारण की सेम कंटेनर आहे. NN कॅन्सल होणार. RR कॅन्सल होणार. टेम्परेचर चेंजेस काही दिलेलं नाही. आयसोथर्मल म्हणलेलं आहे त्याच्यामुळे टेम्परेचर सेम राहणार होतं. आयसोथर्मल म्हणल्यामुळे सेम टेम्परेचर काय येणार कॉन्स्टंट. टेम्परेचर पण कॅन्सल. ठीक आहे. शिल्लक काय राहते बघ आता इथं 200/P डॅश इक्वल टू 1/1/2 म्हणजे हे काय होणार वर गेले तर 2 होणार. P डॅश इक्वल टू 200/2 इक्वल टू 100 किलो पास्कल. That is option number 1. This is the way we can solve the question. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन. The gas in a vessel is subjected to a pressure of 20 atmosphere. The gas vessel
गॅस वेसल आहे. ठीक आहे, द गॅस वेसल इन सब्जेक्टेड टू ए प्रेशर, और प्रेशर किती आहे, 20 atmosphere प्रेशर आहे. आणि टेम्परेचर किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती आहे, 273. म्हणजेच किती होणार, 300 केल्विन टेम्परेचर आहे. द प्रेशर ऑफ द गॅस इन वेसल आफ्टर वन हाफ ऑफ द गॅस इज रिलीज्ड. नंतर काय केलेलं आहे, वन हाफ नंबर ऑफ मोल्स हाफ झालेले आहेत, कारण की हाफ ऑफ द गॅस इज रिलीज्ड म्हणलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे नंबर ऑफ मोल्स सुद्धा हाफ होणार. ठीक आहे, कंडिशन सेकंड आहे. of the gas is released from the vessel and the temperature of the remainder is raised by 500. त्याचं टेम्परेचर जे आहे ते रेज केलेलं आहे. पहिलं होतं 27, परत 50ने वाढवलेलं आहे त्याने. 50ने वाढवलेलं आहे, किती झाले, 77 डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे. आपल्याला कशामध्ये पाहिजे, केल्विन मध्ये पाहिजे आहे. 273 केल्विन आपण केलं तर याचे पण 350 डिग्री, सॉरी 350 केल्विन काय होणार आहे, टेम्परेचर होणार. ठीक आहे, तर आपल्याकडे एक आयडियल गॅस इक्वेशन आहे, पीव्ही इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन आहे. प्रेशर किती आहे, 2 atmosphere आहे. फर्स्ट कंडिशन साठी लिहित आहे मी. व्हॉल्यूम व्हॉल्यूम काय चेंज होणार नाही, तेच राहणार आहे. नंबर ऑफ मोल्स एन राहणार. आर काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट तसं आहे. टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन आहे. हे इक्वेशन 1 झालं. इक्वेशन 2 बनवत आहे आपण सेकंड कंडिशन घेऊन. प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रेशर आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचे. पी डॅश, व्हॉल्यूम सेम आहे, नंबर ऑफ मोल्स कमी झालेले आहेत, हाफ झालेले आहेत. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॉन्स्टंट राहणार. आणि टेम्परेचर किती आहे, 350 केल्विन आहे. हे इक्वेशन 2 झालेलं आहे. बघा, आता दोघाला जर आपण डिवाइड केलं, इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 केलं, तर आपल्याला काय भेटेल, आपल्याला इक्वेशन 1 बाय 2 करायचं. व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल होणार, एन एन कॅन्सल होणार, नंबर ऑफ मोल्स, आर आर कॅन्सल होणार, 0 0 कॅन्सल झालं. बरोबर, शिल्लक काय राहिले, 20 अपॉन P डॅश इक्वल टू, हे 2 वर गेलं तर, हे 2 खाली डिनॉमिनेटरला वर गेलं तर 2 राहणार. हे 30/35. हे 0 0 कट होणार, हे 2 2 कट होईल. बरोबर, पी डॅश इक्वल टू 35/3. किती येणार, 3 1 3, 3 1 3, 2 3.11.7 atmospheric pressure. Option number 3. This is the way we can solve this type of questions. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. टू आयडेंटिकल सिलेंडर्स कंटेन हेलियम. बघा, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये हेलियम आहे. टू आयडेंटिकल कंटेनर्स मीन्स तुमचे व्हॉल्यूम सेम राहणार. व्हॉल्यूम V1 इक्वल टू V2, व्हॉल्यूम सेम राहणार. कंटेनिंग हेलियम 2 पॉइंट, प्रेशर किती आहे, 2.5 atmosphere है ना. अँड आर्गॉन, दुसऱ्या कंटेनर मध्ये आर्गॉन आहे. कंटेनर व्हॉल्यूम सेम राहणार आणि 1 atmosphere. प्रेशर किती आहे, 1 atmosphere आहे. हे बोथ द गॅसेस आर फिल्ड इन द वन कंटेनर मध्ये. त्याच्यामध्ये काय, हेलियम प्लस आर्गॉन. व्हॉट वुड बी द प्रेशर, मग प्रेशर काढायचं आपल्याला. हे P1 P2 आणि हे प्रेशर काढायचं आपल्याला. बाय डाल्टन्स लॉ, बाय डाल्टन्स लॉ बाय डाल्टन्स लॉ बघा, आपल्याकडे दोन दोन वेगवेगळे गॅस कंटेनर आहेत. बरोबर, एक हेलियम गॅस कंटेनर आहे, दुसरा आहे आर्गॉन गॅस कंटेनर. हेलियम गॅस कंटेनरचं प्रेशर किती आहे, 2.5. आर्गॉनचं प्रेशर किती आहे, 1 atm प्रेशर आहे. आणि ते दोन्ही गॅसेस हेलियम आणि आर्गॉन एकत्र केले तर प्रेशर किती होईल. तर डाल्टनच्या लॉ नुसार आपण काय करणार, दोघांची ऍडिशन करणार, दोन्ही प्रेशरचे आपण ऍडिशन करणार. टोटल प्रेशर इक्वल टू P1 प्लस P2. दॅट इज कसं, हेलियमचं प्रेशर किती आहे, 2.15 atmosphere.
P2 चं प्रेशर किती आहे 1 atmosphere आणि दोन्ही मिळून किती होणार 3.5 atmosphere प्रेशर. इक्वेशन नंबर आपला ऑप्शन नंबर 2. काय केलं नाही आपण फक्त काय केलेलं आहे दोन्ही प्रेशरचे आपण काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. P1 प्लस P2 हे डाल्टनचा लॉ आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. Four molecules have speeds 2 kilometer per second, 3 kilometer per second, 4 kilometer per second, and 5 kilometer per second. The RMS speed of these molecules in kilometer per second. आपल्याकडे फॉर्म्युला आहे RMS स्पीड काढण्याचा. VRMS चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे. फॉर्म्युला काय V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस VN स्क्वेअर. जे आपल्याला स्पीड्स दिलेले आहेत त्याचं काय केलेलं आहे स्क्वेअर केलंय आणि ऍडिशन केलेलं आहे डिवाइडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स है ना डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हे फॉर्म्युला आपल्या VRMS चा. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे गिवन काय दिलेलं आहे V1 दिलेलं आहे 2 किलोमीटर पर सेकंड. V2 दिलेलं आहे V2 दिलेलं आहे 3 दिलेलं आहे 3 किलोमीटर पर सेकंड. V3 दिलेलं आहे 4 किलोमीटर पर सेकंड. V5 दिलेलं आहे V4 दिलेलं आहे 5 किलोमीटर पर सेकंड. तर आपल्याला काय करायचं नाही फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे ऍज इट इज. V1 किती आहे 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती 4 आहे. ठीक आहे. तर आपलं काय ना 54/4 असं काय ना 27/2. इक्वेशन ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन. The mean square speed of the molecules of a gas at absolute temperature T is proportional to. बघा VRMS स्पीड जी आहे VRMS स्पीड जी आहे त्याचा फॉर्म्युला काय 3T अपॉन m0. हे फॉर्म्युला आहे VRMS स्पीडचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे. ही काय रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे. रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे. इथं काय विचारलेलं मीन स्क्वेअर स्पीड विचारलेलं आहे. मीन स्क्वेअर स्पीड हे रूट मीन स्क्वेअर आहे. ह्याचं जर स्क्वेअर केलं आपण रूट मीन मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीडचा वर्ग. रूट मीन स्क्वेअर स्पीडचा वर्ग आहे. त्याच्यामध्ये काय ना 3T अपॉन m0 बरोबर. तर याचं जर स्क्वेअर केलं बोथ साइड्स सॉरी याच्यामध्ये आपण बघा इथे इक्वेशन भेटत आहे V स्क्वेअर RMS मीन्स मीन्स काय मीन स्क्वेअर स्पीड मीन स्क्वेअर स्पीड मीन स्क्वेअर स्पीड इज इक्वल टू 3T अपॉन m0 है ना. तो काय याचे काय ना V स्क्वेअर is directly proportional to T. V square RMS is directly proportional to root V square RMS is directly proportional to temperature. V square RMS is directly proportional to temperature. ठीक आहे. तर इथे ऑप्शन नंबर 3 आहे. समजलं. इथं रूट मीन स्क्वेअर स्पीडचं विचारलेलं नाही आपल्याला. इथं काय विचारलेलं आहे मीन स्क्वेअर स्पीड आणि त्याचं टेम्परेचर यांच्यातलं रिलेशन विचारलं. मीन स्क्वेअर स्पीड आणि टेम्परेचर याच्यातलं रिलेशन विचारलेलं आहे. रूट मीन स्क्वेअर स्पीडचं आणि टेम्परेचरचं रिलेशन काय VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी आहे असं आहे. रूट टी म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे. आणि मीन स्क्वेअर स्पीडचं विचारलं तर ते काय हे आहे V स्क्वेअर RMS डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following gases has maximum RMS speed at a given temperature? VRMS is inversely proportional to molecular mass. Molecular mass of a gas. That is VRMS directly inversely proportional to root of molecular mass. Root of molecular mass आहे याच्यामध्ये. त्यामुळे ज्याचं मॉलिक्युलर मास कमी त्याचं
VRMS स्पीड जास्त. हायड्रोजनची मॉलिक्युलर स्पीड किती आहे? हायड्रोजनची मॉलिक्युलर मास किती आहे? हायड्रोजनची मॉलिक्युलर मास किती आहे? 2 ग्रॅम पर मोल आहे. ऑक्सिजनची किती आहे? ऑक्सिजनची 32 ग्राम आहे. 32 ग्रॅम पर मोल आहे. नायट्रोजनची नायट्रोजनची 28 आहे. 28 ग्रॅम पर मोल आहे. आणि कार्बन डायऑक्साईडची 44 ग्रॅम पर मोल आहे. बघा, हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास सगळ्यात कमी आहे. हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास सगळ्यात कमी आहे इथं. याचा मास सगळ्यात कमी आहे. हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास कमी आहे, तर याची व्ही आर एम एस स्पीड काय राहणार? जास्त राहणार. तर मॅक्झिमम आर एम एस स्पीड कशाची राहणार? हायड्रोजनची राहणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The temperature at which the RMS speed of air molecule is double of that at STP is. The temperature at which the RMS speed of air molecules is doubled at STP. STP means standard temperature and pressure. टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस मीन्स किती? 273 केल्विन. ठीक आहे. प्रेशर इक्वल टू 1 ऍटमॉस्फिअर. VRMS, ज्यावेळेस रूट मीन स्क्वेअर स्पीड 273 केल्विनला 273 केल्विनला आहे ना VRMS स्पीड. आणि त्याच्या डबल VRMS स्पीड काय? सेकंड केसमध्ये हे VRMS स्पीडच्या डबल आहे, त्यावेळेस टेम्परेचर किती राहणार? असं विचारत आहे क्वेश्चन मध्ये असं विचारत आहे. ज्यावेळेस 273 केल्विन टेम्परेचर आहे, त्यावेळेस त्याची स्पीड किती आहे? VRMS आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस रूट टी टेम्परेचर आहे, ज्यावेळेस टेम्परेचर टी आहे, त्यावेळेस त्याची VRMS स्पीड किती आहे ते विचारत आहेत त्यांनी. बरोबर. तर त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर VRMS गेट कॅन्सल होईल. हा 1/2 इक्वल टू √273 रूट टी. ठीक आहे. तर दोन्ही साईडला आपण स्क्वेअर करणार. 1/4 इक्वल टू 273 येणार. बरोबर. हा. तर टी इक्वल टू 273 × 4 किती येणार? 4 × 12 2 आले, 7 × 28 आणि 29ला 9 आजचे आले. 2 2 आले, 4 2 8 आणि 2 हे केल्विन येणार. 1092 केल्विन येणार आन्सर. पण आपल्याला सेल्सिअस मध्ये पाहिजे. तर 1092 केल्विन मायनस 273 सेल्सिअस. तर किती येणार आहे? 12 3 गेला 9 उरला. 9 8 7 गेला 1 उरला. 10 2 गेला 8 उरला. तर 819 डिग्री सेल्सिअस येणार याचं टेम्परेचर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला पुढचा क्वेश्चन. The RMS speed of oxygen molecules in gas V is V. The RMS speed of oxygen molecules. Okay. काय केलेलं आहे आपल्याला? ऑक्सिजन मॉलिक्युल्स दिलेले आहेत. The RMS speed of oxygen molecules. VRMS speed of oxygen molecules is V if the temperature is doubled and the oxygen molecules dissociate. आणि इथं टेम्परेचर टी आहे. ठीक आहे. इथं टेम्परेचर काय केलेलं आहे? डबल केलेलं आहे. अँड द ऑक्सिजन मॉलिक्युल्स डिसअसोसिएटेड. ऑक्सिजन ऍटम्स मध्ये O2 जे आहे हे डिसअसोसिएट झालेले आहेत ऑक्सिजन ऍटम मध्ये. ऑक्सिजन मॉलिक्युल जे आहे, O2 मॉलिक्युल जे आहे ते ऑक्सिजन ऍटम मध्ये डिसअसोसिएट झालेले आहेत. ठीक आहे.
तर आपल्याकडे इक्वेशन काय आहे? आपल्याकडे इक्वेशन काय आहे? जे व्हीआरएमएस स्पीड असते, व्हीआरएमएस स्पीड जे असते हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास ऑफ गॅस असते. मॉलिक्युलर मास ऑफ गॅस असते. ठीक आहे. तर आपण लिहिणार पहिलं पहिलं पहिल्या O2 कंडिशनसाठी, पहिल्या कंडिशनसाठी आपण इक्वेशन लिहित आहे. व्हीआरएमएस स्पीड किती आहे? त्याची व्ही आहे. व्हीआरएमएस स्पीड व्ही आहे आणि टेम्परेचर किती आहे? त्याचं टेम्परेचर टी आहे. ठीक आहे. त्याचं टेम्परेचर टी आहे आणि मॉलिक्युलर मास किती आहे? ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे? 32 आहे. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे? 32 आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशनसाठी आपण लिहित आहोत. आपल्याकडे ऑक्सिजन आर एम एस स्पीड फाइंड आउट करायची आहे. व्हीआरएमएस स्पीड ज्यावेळेस ऑक्सिजन ऍटम बनलेला आहे त्यावेळेस त्यामध्ये 2T व्हीआरएमएस स्पीड आहे ना. त्याचं टेम्परेचर किती आहे? 2T आहे. टेम्परेचर डबल झालेलं आहे आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं मास अर्ध झालेलं आहे. आणि मॉलिक्युलर मास किती होत त्याचं? बरं, त्याचं जे मास आहे ते डबल झालेलं आहे, हाफ झालेलं आहे. मॉलिक्युलर मास हाफ झालेला आहे. अशा पद्धतीने आपण इक्वेशन फॉर्म केलेलं आहे. याला आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. एम नॉट कॅन्सल होणार. रूट एम नॉट मॉलिक्युलर मास कॅन्सल होईल. ठीक आहे. टू टी टेम्परेचर आहे ते कॅन्सल होईल. ठीक आहे. आता शिल्लक काय राहिले? व्ही अपॉन व्ही आर एम एस इक्वल टू √1/2 आणि इथं √2 राहिलेलं आहे फक्त. म्हणजे √1/4 राहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचा स्क्वेअर रूट काय येणार? व्ही अपॉन व्ही आर एम एस इक्वल टू 1/2 राहील. 1/2 येईल. मग व्ही आर एम एस आपले किती येणार? 2V येणार. व्ही आर एम एस काय येणार? 2V येणार सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. A mixture of 2 moles of helium gas and 1 mole of argon is kept at 300 Kelvin in a container. The ratio of the RMS speed. A mixture of 2 moles of helium gas. Okay. हेलियम गॅस आहे. त्याचं 2 मोल्स घेतलेले आहे. नंबर ऑफ मोल्स इज 2. ठीक आहे. अँड 1 मोल ऑफ argon gas argon gas is number of moles is 1 mole given and kept at temperature is given. Temperature equal to 300 Kelvin in container. The ratio of VRMS speed of helium upon VRMS speed of argon is asked. Okay. Atomic mass also given. Helium mass is having molecular mass is equal to 4 and argon has molecular mass equal to 40 atomic mass unit. Okay. So VRMS VRMS is inversely proportional to square root of molecular mass of a gas. This equation we have to use. So VRMS of helium upon VRMS of argon is equal to molecular mass of argon. Molecular mass of argon is 40 and molecular mass of helium is 4. Then the equation 4×10 4×1 आणि 10. ठीक आहे. 10/10 येणार आन्सर. बरोबर. √10 मीन्स नियरली 3.16 मीटर पर सेकंड. This is the ratio. This is the answer 3.16. So next question.
If the RMS speed of hydrogen molecules at 300 Kelvin is 1930, if the VRMS speed of hydrogen molecules of a hydrogen molecules is 1930 meter per second at a temperature 300 Kelvin. This is the first case. In second case, the RMS speed of oxygen molecules at temperature 1200 Kelvin. What is the VRMS speed of a oxygen molecule? So this is the second case. We have to answer. So we have equation VRMS is directly proportional to temperature, square root of temperature, and inversely proportional to square root of molecular mass of a gas. So we can write as a first term VRMS of hydrogen upon VRMS of oxygen is equal to what is the temperature of hydrogen, what is the 300 Kelvin, what is the molecular mass, what is the molecular mass of hydrogen, is it is a 2 only, into what is the temperature for oxygen molecules. What is the temperature for oxygen molecules is 200, 1200, sorry, 1200, and molecular mass for oxygen is 32. Now we can solve. We have to simplify the equation. 0 0 get cancel. 3 एक 3 3 चौक 12 एक बे 16 येते 4 चौक 16 4. So VRMS of hydrogen molecules is given already. It is given in question. Given in question is 1930 meter per second. 1930 meter per second. Okay. Okay. It is 1930 meter per second upon VRMS of O2 equal to, it is 2. It is 2 upon 1. So VRMS of oxygen is equal to 1930 divided by 2 equal to बेकबे 92 को लगे सबके 12 को लगे 5000 ना 19965 meter per second. 965 meter per second. This is the answer. Next question. The root mean square velocity of the molecules in a sample of helium sample is there, and its root mean square velocity is 5 by 7 that of the hydrogen sample. That is of the hydrogen sample. If the temperature of hydrogen sample is 0 degrees Celsius, 0 degrees Celsius temperature is 0 degrees Celsius means temperature equal to 273 Kelvin. Then the temperature of helium sample is we have equation is VRMS is directly proportional to root of temperature. Root of temperature. So VRMS of helium
upon VRMS of hydrogen equal to VRMS of hydrogen, helium, sorry, temperature we have to find out. What is the temperature of here is 273 Kelvin for hydrogen gas. Hydrogen gas, it is a 273 Kelvin. Okay, VRMS of helium is 5 by 7th of root mean square speed of hydrogen. And it is root mean square of hydrogen equal to root T upon root 273. Okay, VRMS of hydrogen and VRMS of hydrogen get cancelled. And then we will square both sides. 25 by 49 equal to T upon 273. 273. T equal to, what is the T equal to 278 degrees Celsius. Sorry, it is in Kelvin. It is in Kelvin. We have to answer it is in option is R given in also degree Celsius and in Kelvin also. So 278 minus 273. So we will get 5 Kelvin, 5 degrees Celsius, 5 degrees Celsius. It is nearly equal to 0. Nearly equal to 0. Option A is the correct answer. Then next question. At what temperature is the root mean square velocity of gaseous hydrogen molecules equal to that of oxygen molecules? Okay. At what temperature? Temperature is asking at what temperature the root mean square velocity of hydrogen molecules equal to VRMS of oxygen molecules at T equal to 47 degrees Celsius. Okay, so we know VRMS is directly proportional to root of temperature. Directly proportional to root of temperature. So VRMS and and VRMS is inversely proportional to molecular mass of gas. So we can write for a VRMS of hydrogen we can write as a root T upon m naught for hydrogen and root T upon m naught for oxygen molecules. For oxygen molecules. Okay. For T, so root temperature for hydrogen we have to find out root T, it will be as it is, and molecular mass of hydrogen is 2 only. Then we have to here degrees 47 degrees Celsius. 47 degrees Celsius means 47 degrees Celsius. We have to convert it into Kelvin 273. So it will become झाला 0 बटन 12 2 320 320. It will become 320. Temperature became 320. 320 upon molecular mass of oxygen is 32. Okay, so it will become here root 10 but 10 and root t upon 2 equal to under root 10 by 1. So we have to square both the sides. We have to square both the sides. It will become T by 2 equal to 10 by 1. Then the temperature equal to 20 Kelvin. So it is the answer. This is the answer. Okay. So by this, in this way, we can solve the MCQs regarding kinetic theory of gases. So thank you very much. If you have any question, comment, please let us know. Thank you. Thank you very much.